यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते। श्लोक देशमध्ये 11 नंबरचा श्लोक बघत होतो, 10 नंबरचा श्लोक बघत होतो आपण। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यङ्गूलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते। कालचे मुनी आणि धोबी लय चांगले लक्षात राहिले सगळ्यांच्या। आज सकाळी पण मला सगळ्यांनी त्याच्यावर सांगितलं काय काय चिंतन म्हणले ते त्यांना नाही बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे आपण कोण आहे हो। आपण पण असेच धोबी आहे एक टाईपचे। काय करतोय आपण, म्हणजे आपलं कार्य सोडून असं पराच्या कार्यामध्ये लुडबुड करायला जाणार तर कशायांच्या आहारी जाणार आणि असंच वर्तन घडणार। त्या दोघांची कुठली गती झाली हो। मुनी कुठं, ते साधू कुठं गेले आणि धोबी कुठं गेला। दोघ जण पण परस्पराशी भांडले आणि बघून घेतो म्हणलंय ना। हा, मारामारी केली, सगळं तिथपर्यंत गेलं, सगळं झालं, जाऊ देत। पुढच्या भवात कुठे गेले असणार, नियमाने एका घरात जन्मले असणार आहेत। परत हेच वैर फेडायसाठी। म्हणून सांगायचंय कोणाशी कशाय करायला नकोत, कोणाशी कशाय धरायला नकोत। जितकं आपण ते वैर, ते वाईट भाव धरून ठेवणार तितकं आपल्यासाठीच ते घातक ठरणार आहे, आपल्याच ज्ञानाला ते अशुद्ध बनवणार आहे। म्हणून त्यांनी काय सांगितलं इथं, भैया बुरा करने वाले का बुरा करने लग जाना यह कोई अच्छा प्रतिकार नहीं है। काल सांगितलं होतं ना त्यांनी, प्रतिकार कसा करायचा आहे हो, भलाई से प्रतिकार करो। त्यांनी तुमची जरी बुराई केली तरी पण मी बुराई करायला पाहिजे असं नाही आहे। म्हणून अच्छाई से या भलाई से प्रतिकार करना चाहिए। बुरा करने वाले का बुरा करने लग जाना यह कोई अच्छा प्रतिकार नहीं है। सज्जनता तो इसमें है कि कुछ परवाह न करो कि कोई मेरा क्या सोचता है, तुम सबका भला ही सोच लो। कोणी मायाबद्दल काय विचार करते हा विचार करू नका। मग काय विचार करावं, एक तर स्वतःचा विचार करा, नाही तर दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा। त्यांनी माझ्याविषयी काय विचार करतो म्हणून आपण कशाय करत राहिलो तर कदाचित तो समोरचा निर्मळ असेल, निर्दोष असेल आणि आपणच विनाकारण असे विचार करून दोषी बनतो। एक यही काम करके देख लो, किसी का बुरा करने में तो खुद को भी संकलेश करना पड़ेगा, तब बुरा सोच सकते हैं। काय कळलं, कोणाचं वाईट करायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागतं, पहिल्यांदा स्वतःला मलिन करावं लागतं, पहिल्यांदा स्वतःला कलुषित करावं लागतं, तर तुम्ही दुसऱ्याला हर्ट करू शकता। म्हणजे पहिल्यांदा मी डिस्टर्ब व्हायला पाहिजे, मी कशाई व्हायला पाहिजे, तर दुसऱ्यावर मी कशाई करू शकतो। म्हणून सांगतायत किसी का बुरा करने में तो खुद को भी संकलेश करना पड़ेगा, तब बुरा सोच सकते हैं। इतका संकलेशी होणार हा जीव पहिल्यांदा की त्याचं मी कसं वाईट करू। मनाने, वचनाने, कायाने, पहिला कृत कारित अनुमोदन सगळ्या रीतीने चिंतनातनं मलिनता झाली, कशाही झाला, नंतर क्रियेमध्ये आलं ते सगळं। म्हणून सांगतायत की तुम्हाला स्वतःला चांगलं सुखाचं आयुष्य मिळालंय तर ते सोडून काय करताय हो, त्या पराच्या नादी लागून दुःखी बनवतोय। स्वतःला स्वतःचं काय म्हणायचं, पायावर धोंडा मारून घेणं म्हणतात की, त्या टाईपमध्ये स्वतःच्या आयुष्याला दुःखी बनवण्याचा प्रयत्न करतोय याच्याद्वारे। जैसे किसी को गाली देना है तो अपने आप में यह भाव लाना पड़ेगा कि गाली दे सके। म्हणजे किती प्रिपरेशन सुरू करावं लागेल तुम्हाला की
काय गाली द्यायची, कशी द्यायची, कुठं द्यायची, कधी द्यायची, का द्यायची, कोणासमोर, किती किती प्लॅन करावं लागणार. म्हणजे म्हणायचे ते एकदा तुम्ही बोलून सोडणार वचन, पण त्याच्या मागं इतकं मोठं संरंभ झालाय, समारंभ झालाय, आरंभ झालाय, त्याच्यामध्ये तिथून पाप सुरू झालं. म्हणजे तुम्हाला वाटतं की फक्त जेव्हा आपण व्यक्त केलो त्यावेळेसच पाप केलंय, त्यावेळेस नाही. जेव्हापासून तुमच्या ज्ञानात सुरू झाली आहे ना योजना बोलण्याची, त्याला विरोध करण्याची, त्याच्यावर कशाय करण्याची, तेव्हापासून पापाचा आसरव सुरू झाला. म्हणून म्हटलं ना की दीर्घकाळापर्यंत पापाचा उदय का भोगावा लागतो, हेच कारण आहे. आपण पाप क्रियेने करतो थोडंसं, पण मनातून, त्या भावनेतून त्याचं अनेक काळपर्यंत कार्य चालू असतं. काय म्हणले मी? जाऊबाई आहेत घरामध्ये, नाहीतर सासूबाई आहेत, त्यांना तुम्हाला एखादा शब्द विरोधात्मक बोलायचं आहे, कुठल्या तरी गोष्टीला समजा विरोध करायचा आहे. कधी करता हो? किती दिवस प्लॅनिंग करता ना. त्याला बुद्धिपूर्वक म्हटलं जाईल का बुद्धिपूर्वक म्हटलं जाईल? बुद्धिपूर्वक, एकदम पर्पजफुली प्लॅन पूर्वक. अबुद्धिपूर्वक थोडी आहे असं काय. अबुद्धिपूर्वक ती सासूबाई आहे विसरलेला असतो, बुद्धिपूर्वक सारखं मारून घेतलेलं असतं. सासूबाई आहेत, सासूबाई अशा आहेत, तशा आहेत. मग ते दिवस रात्र चिंतन असं, त्यांनी मला काय देत नाहीत, माझ्याकडं काय त्यांचं नाही आहे, इस्टेट पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे म्हणायचं आहे की त्यांना विरोध करणार, कधीतरी ते डेअर झालं तर, एखादा समय इथंपर्यंत आलं तर, बाहेर पडलं तर, पण त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर प्रत्येक समयामध्ये तो क्रोध, तो वैर, ते भाव निरंतर चालू राहतात. म्हणजेच तिथं पापाचा आसरव आहे. म्हणून सांगतायत नको ना कोणाविषयी कशाय आपल्याला स्पर्श पण करू नयेत अशी वृत्ती ठेवावी, अशी भावना ठेवावी, अशी मुनिराजांची असती धारा. त्यांना कितीही दिसलं समोरचा व्यक्ती विरोधी आहे, ह्यानीच माझ्यावर समजा उपसर्ग केलाय, हे समजलं तरी सुद्धा असे स्पर्श नसतात त्या भावनेमध्ये की यांनी माझा घात केलाय, समजलं तरी सुद्धा. जसं कडू भोपळ्याचा आहार कोणी कोणाला दिला हो? कडू भोपळ्याचा आहार कोणी कोणाला दिला माहितीये? मला पण तिचं नाव माहित नाही, पण तिचं पुढचं नाव माहिती आहे, पुढच्या भावातलं. द्रौपदीचा पूर्व भाऊ. 5 ते नव्हते का घरामध्ये, 3 भाऊ आणि 3 त्यांचे पत्नी. आणि म्हणजे अर्जुन, कृष्ण, काय ते 5 जणांची नावं पांडवांची: युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि कोण राहिलं? युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव, हे 5 जण. तर या 5 जणांची ती पांचाली म्हणली गेली ना. तर तिच्या पूर्वभावातली ती कथा होती की या युधिष्ठिर हा मोठा भाऊ होता आणि त्याला सगळ्या त्यागी मुनींविषयी फार आदरभाव, सगळं त्यांचं वयावृत्त सेवा करणं, सारखा आहार करणं, घरात बोलवणं वगैरे हे त्याचं कार्य. पण एकदा त्याला काम पडलं काहीतरी महत्त्वाचं, आणि हे 3 भाऊ जाणार होते आणि त्याच्याबरोबर या दोन्ही सुना पण जाणार, दोन्ही पत्नी त्यांच्या तिघांपैकी दोघांच्या पत्नी पण जाणार होत्या, आणि ही घरात एकटी राहणार होती शेवटची. आणि तिला सांगितलं मोठ्या दिराने की आज मुनिराज अचानक आलेत आणि त्यांना आपण घरी पडगाण करून आहार देऊ. आणि तिला सांगितले आणि हे सगळे निघून गेले. त्यावेळेस तिला इतका क्रोध झाला की हे सारखं मला का सांगतात. आणि मग तिने त्या क्रोधाने काय केलं, मुनींना असा कडू भोपळ्याचा आहार दिला. मग मुनींना माहीत नाही झालं का हो, आहार द्यायला समोर तीच होती. किती द्वेष झाला सांगा तुम्हाला दिलं तर. त्यांनी खाल्ला का मला हे कळत नाही. मग अंतराय का नाही केली हो. कळलं म्हटल्यावर आता ते घातक आहे म्हटल्यावर आपल्याला शरीराला जर ते बाधक आहे म्हटल्यावर खायला नको होतं. काकडी कडू असली तर जीव घेत नाही, पण हे काहीतरी त्याचं अंतराय धरतात ना. केली पण असेल कदाचित मुनींनी, बरं का, आपल्याला माहीत नाही. पण तेवढं सुद्धा जे पोटात गेलं ना ते सुद्धा त्यांना घातक ठरलं आणि त्याच्यामध्ये त्या मुनींचा अंत झाला.
मला सांगा, त्या मुनींना माहिती नव्हतं का समोर या जीवाने मला असणार नाही, आणि तर कळालेलं पण असेल की या जीवाच्या निमित्तात मला असा त्रास झालाय. पण असंच क्रोधाचा स्पर्श त्या व्यक्तीविषयी समोरच्या की विरोध करायचा आहे, त्यांना शिव्या द्यायचे, तिला काहीतरी दंडित करायचं आहे, काय भाव. आपण इथं मागं ऐकल्यावर किती विचार करतोय की असं कुठं द्यायचं असतं का, तिने किती क्रोधी होती, तिने असं करायला नको होतं, किती आपले परिणाम विचलित. पण त्या मुनींवर ज्यांच्यावर उपसर्ग झाला त्यांना जरासुद्धा विचलितता नाही झाली. ह्याला म्हणायचं ज्ञानाची शक्ती. जो ती जाणत नाही त्याला नियमाने अस्थिरता होते. म्हणून सांगतायत की बुराई का विरोध अच्छाई से करना चाहिए. जैसे किसी को गाली देना है तो अपने आप में यह भाव लाना पड़ेगा की गाली दे सके. किती किती कशाय करावे लागतील. समजा मी मस्तपैकी 1 तासभर स्वाध्याय केलाय आणि स्वतःला असं एकदम मस्त आनंदी बनली आहे मी, बरं का, असा आनंद आलाय त्याचा. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं स्वाध्याय संपल्यावर समजा की या व्यक्तीने मला त्रास दिलाय आणि तो व्यक्ती आज येणार आहे समोर आपल्या, असं समजलं. माझे परिणाम काय असायला पाहिजे, तो मी शांत राहायला पाहिजे. हां बरोबर आहे, तुम्ही मला सांगा. हां, ज्यांनी स्वाध्याय केला त्यांनी शांत राहायला पाहिजे. कोण कोण स्वाध्याय करताय हो? मला आत्ताच विचारलं राणी त्यांनी की म्हणजे सम्यक दृष्टीला क्रोध होतो का नाही होत. म्हणजे क्रोधाचा आणि सम्यक दर्शनाचा संबंध नाही आहे, फक्त आनंदानुबंधी जनित त्या टाईपचा क्रोध नसतो इतकंच. पण कशाय करायचे ह्याची पुष्टी करत नाही आहे मी. म्हणजे सांगायचं आहे की जेव्हा मी स्वाध्याय केलं आहे तर त्याचं फळ मला माझ्या ज्ञानाची निर्मळता झाली आहे ना, एक विशुद्धी आली आहे, एक ज्ञानात बळ आलं आहे, एक परीक्षण झालं आहे आत्म्याचं. आणि जर त्या रूपात सुद्धा समजूनही तुम्ही जर 1 तासानंतर समजा आता 1 तास स्वाध्याय झाला आहे, मध्ये 1 तासाचा गॅप आहे आणि ती व्यक्ती नंतर 1 तासाने येणार आहे, तुम्ही त्यामधल्या 1 तासात काय करणार हो? तिचं वैर आहे आपल्याशी आणि काहीतरी फार त्रास दिलाय पूर्वी समजा त्या व्यक्तीने, तर जर केले कशाय हे सगळी प्लॅनिंग केली की तिला भेटल्यावर असं करणार, त्यांना असं करणार, त्यांना विरोध करणार, त्यांना इथं जे काय प्रतिकूलता देता येईल ते देणार, हे जर केले कशाय तर तुमचं 1 तासाचं स्वाध्यायाचं फळ 1 मिनिट पण नाही राहिलं जवळ आपल्या. म्हणून सांगायचंय पुण्य किती करता आणि पाप किती करता हो दिवसभरात. छाती ठोकपणे सांगू नका पाप भरपूर करतो म्हणून. म्हणजे खेद राहावा आपल्याला की आपण 99% म्हणा. कमी केलाय का तुम्ही? 90% केला का? 99% पाप चालू आहे आणि 1% पुण्य. ते पण कसं होतंय हो, या त्या पुण्याचं फळ मिळेपर्यंत पुण्याचे परिणाम झाले तरी पण कसे कधी न्यूट्रल होऊन गेले ते पण कळायचे नाही. म्हणून एकदा उदाहरण दिलं होतं ना, काय मंदिरात गेलोय समजा आपण दर्शनाला आणि मस्त प्रवचन ऐकून ध्यान करून पूजन करून आनंद भोगून बाहेर आलो, असं म्हणलं कोणीतरी की लय आनंद आला, ध्यान केलं, पूजा केली. बाहेर आलो आणि इतकी गर्दी होती म्हटले आणि कोणाचा तरी धक्का लागला. काय झालं? गाडीला धक्का लागला हो, तुम्हाला नाही. चांगली करकरीत नवीन गाडी होती आणि त्या गाडीला धक्का लागला. काय झालं? त्या गाडीला हर्ट झालं नाही, तुम्हाला हर्ट झालं इथं. आणि त्या गाडीचं काहीतरी एवढंसं स्क्रॅच आलं असेल तर त्या आत्म्यावर इतका मोठा स्क्रॅच आलेला असतो ना क्रोधाचा, आणि ते सगळं मग बाहेर पडतं. किती पुण्य झालं आणि किती पाप झालं सांगा मला. मंदिरात बसून 1 तासभर जे पुण्य कमवलं होतं ना, बाहेर आल्यावर तेवढा एकच समयाचा संक्लेश परिणाम आणि सगळं शून्य झालं. म्हणजे पुण्य संपायला नष्ट व्हायला वेळ लागत नाही आणि पाप बांधायला पण कष्ट लागत नाही, सहज बंद चालू आहे. मग किती सावधान राहायला पाहिजे की आपल्याकडून असले परिणाम न होत. कोणालाही मी वाईट नजरेने त्याचं वाईट मग
हम्म, म्हणजे पण मग आता आपण पण नाही जायचं घरात. बारामतीत. हा. हम्म, पण नाही गेले मग पुन्हा ते बोलावलं ते गेले परत नाही. पण आधी ते गाडीला राहून बसले ना गाडीतच. हम्म. मग त्याला काय फायदा झाला असं मला महिनाभर बरं बरं. फिरलो, चांगली झाली, पूजा झाली, सगळं व्यवस्थित छान झालं. ते सांगतायत की 1 महिनाभर शिखरजीची यात्रा करून आले आणि जेव्हा बारामतीमध्ये एंट्री केली त्यावेळेस तिथं त्यांना एकांच्या घरी जायचं होतं आणि त्यांच्याविषयी गैरभाव होते मनात की ही व्यक्ती चांगली नाही, म्हणून ते गाडीतच बसून राहिले, गेले नाहीत घरामध्ये. तर ती व्यक्ती बोलवायला म्हणून बाहेर आली आणि त्यांना म्हणून घेऊन गेली घरामध्ये, पण तरीसुद्धा कशाही संपले नव्हते. मग त्यांना म्हणायचे की 1 महिना आपण यात्रा करून शिखरजीला जाऊन स्पर्श करून येऊन काय झालं, शुद्धीकरण झालं काय? जसं गंगेत जाऊन लोक पाप धुवून येते तसं तुम्ही कुठं जाता हो पाप धुवायला? शिखरजीला. आणि शिखरजीला गेला किती पाप धुतलं जातं? आता तर सगळं तिथं गेला तर पापच पाप आहे. आता तर तिथं तशी पवित्रता पण राहिली नाही आहे की लोकांनी ध्यानाला बसावं, अशी वैराग्य वाढावं, असं काय तिथं स्थानच ठेवलं नाही आहे. किंवा आपणच त्या लोकांना वाव देतोय खायला प्यायला, तिथं राहायला, काय मजा करायला, त्या गाडीतनं वर खाली करायला, सगळ्याला आपल्याकडनंच अनुमोदना मिळते. त्याच्यामुळं सगळं हे चालू झालं आहे. जाऊ दे, कशासाठी सांगायचं होतं, म्हणजे आपले परिणाम आपण कसे विचलित करतो. एखाद्याने आपल्याला साधं काहीतरी वाईट शब्द बोलला तरी सुद्धा आपण लगेच त्याच्याविषयी क्रोध धरून बसतो. तर मी आत्ता विचारलं होतं प्रश्न सगळ्यांना, क्रोध का होतो? मला त्याची कारणं पाहिजेत. काय सगळ्यांनाच प्रश्न आहे माझा, क्रोध का होतो? उत्तर द्या पटापट पटापट. तत्वातली उत्तरं पाहिजे, तुम्ही काय तर सांगू नका त्यांनी मला शिवी दिली होती म्हणून मी क्रोधी झालो, असलं काय नको. तत्वातून सांगा तुमच्या उत्तर काय, का क्रोध होतो? तुम्हाला कधी झाला असेल तर का झाला होता ह्याचं हेतू काढा अंतरंगातून. आपण लगेच बाहेर बघितलं की कुठल्या तरी गोष्टीवर क्रोध करतोय, ते करण्यामागं का मला क्रोध झाला हे कधी विचारच केला नाही आपण. तो विचार केला तर कारणाला बदललं तर कार्य बदलणार आहे. आपण त्या कार्याला नष्ट करायला जातोय, बदलायला जातोय, पण कारण ठेवतोय अंतरंगामध्ये. सांगा कारण काय? बर. 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 मिथ्यात्व आहे, मोह आहे, म्हणून क्रोध होतो. बर, नेक्स्ट. मोहाची लक्षणं सांगितली की सगळी 85 गाथेमध्ये. कुठली कुठली आहे तो? अठ्ठे अजदा गहणम करुणाभाव यतिरिय म्हणू येसु विषय सुयप्प संगो मोह सेदाणी लिंगाणी. ठीक आहे, मोहाचंच एक रूप आहे क्रोध, तर ही 3 कारणं पण त्याच्यामध्ये येणार. हां, कशामध्ये? प्रवचन सांग. बर. काय सांगितलं? बर, बघायला पाहिजे. नाही लक्षात. नाही. प्रवचनसारमध्ये 271 ते 275 गाथा वाचा, त्याच्यामध्ये पण 5 पंचरत्नाच्या गाथा आहेत असं सांगितलं आहे. आणि मग त्यामध्ये कारण सांगितलं आहे असं म्हणतायत ना, संसाराचं कारण सांगितलं आहे. बरं, बरोबर आहे. बरं, सगळे कारण आचार्यांनी सांगितले की आपली कारणं काढू आपण थोडीशी. मी क्रोध केलाय कधी, तर का केला? हां, झालं की ते पण. अयथार्थ ग्रहण, करुणाभाव आणि विषयाशी प्रसंग. अजून विषयाशी एक प्रसंग म्हणजे त्याची निकटता, विषयांचं भोगणं, संगती, विषयांची संगती, हे एक मोहाचं कारण आहे असं सांगितलं. बोला योगिता ताई, क्रोध का होतो? मला कधी झालाच नाही असं म्हणा, जाऊ देत ना. क्रोध
क्रोधाचा आणि माझा परिणाम बिघडले की क्रोध काहीही येतो. संबंध नाही क्रोधाचा आणि माझा दूर दूरपर्यंत, असं तरी सांगा, म्हणजे मी विचारणार नाही. होतंय ना, व्हायला नकोय पण होतो. हा, उगीच ते माझ्यासमोर तसलं बोलू नका. आपले परिणाम बिघडले की होतो. बरं, आपण जरासं कारण शोधू ना, का तेच की परिणाम का बिघडले, काय झालं, काय तुमच्या ज्ञानामध्ये प्रक्रिया की तुम्हाला क्रोध झाला, शोधा ना जरासं तिकडं मागं जाऊन. बरोबर, पराला मी मानतो म्हणून मग त्याच्या निमित्तात त्याच्याकडून इच्छा करतो, काहीतरी अपेक्षा करतो की त्यांनी असं करावं, असं करू नये. ते नाही घडलं तर क्रोध होतो. ठीक आहे, इच्छाचा कर्तृत्व भाव घेतो, मनासारखं नाही झालं की क्रोध आला. बरोबर, काहीतरी कुठेतरी कर्तृत्व घ्यायला जातो, त्याच्या निमित्तात नियमाने कोणीतरी निंदा केली किंवा अपशब्द बोलले त्या कार्याविषयी, तर मला त्याचं वाईट वाटतं आणि मी क्रोधी होतो. बरोबर, अजून एकत्व ममत्व करतो. बरं, सांगितलंय त्यांनी, पराला मी मानतो म्हणजे त्यात एकत्व ममत्व आलं. अजून बोला, काय चॅट केलंय का तुम्ही? नाही ना. हां, सांगितलं की एकत्व ममत्व कर्तृत्व भोक्तृत्व सगळे परिणाम आहेत, त्याच्या निमित्तामध्ये हा जीव क्रोधी होतो. अजून आम्ही लय कारणं शोधली आत्ता बसून सगळ्यांनी, म्हणजे आमचा क्रोध नष्ट झाला माहिती आहे का? तेवढ्या काळापुरता. कुठं ते एक उंदीर आलं होतं आणि त्यांनी त्या ह्याच्यामध्ये घुसला होता, हो, शास्त्राच्या कपाटात. त्या उंदरावर क्रोध आला होता आम्हाला, शास्त्रात जाऊन का घाण केली त्यांनी. आणि मग आम्ही चिंतन करायला बसलो, क्रोध काय तो, म्हणून मग सगळं क्रोध नष्ट झाला आमचा. त्या उंदराला माफ करून टाकला आम्ही आणि कपाट स्वच्छ करून टाकलं. सांगा, क्रोध का होतो? इष्ट अनिष्ट वृत्ती करतो. बरं, कोणाला तरी इष्ट मानतो, कोणाला तरी अनिष्ट मानतो, म्हणून क्रोध होतो. मग त्या इष्टाचा वियोग झाला तरी क्रोध होतो, अनिष्टाचा संयोग झाला तरी क्रोध होतो. बरोबर, अजून आता न्याय शिकायलाय तुम्ही म्हणलं, अशी तत्वातनं एक एक उत्तरं यायला पाहिजेत माहिती आहे का? आमच्याकडे किशोरी काकी आल्या. असे सगळे ते द्रव्यगुण पर्यायातनंच उत्तर आहेत सगळे त्यांच्याकडे. तर वस्तूमध्येच घुसायला पाहिजे तरच समजणार उत्तर. त्यांची उत्तरं सांग, तरच समजणार आहे क्रोध, नाही तर नाही. म्हणजे आपण सगळं बाहेर बाहेर शोधतोय. हो, त्या पराचं दोष, त्यांनी मला भेटला, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली नाही, त्यांनी मला त्रास दिला. हां, म्हणूनच तर शिरायला पाहिजे ना. आता बास वर तरंगायचं, जरा आत घुसायचं आता. त्यासाठी त्यांनी काय ओळखल्यामुळे. हां, काय नाही ओळखलं, काय नाही ओळखलं तेच ना. पण काय स्व म्हणजे स्व मधलं काय नाही ओळखलं, म्हणून तुम्हाला क्रोध झाला. निज ध्रुव शुद्धात्मा नाही ओळखला. क्षमा स्वभाव नाही ओळखला का? ज्याला क्षमा स्वभाव प्रगट झाला, तर नियमाने तो परत इन्व्हॉल्व होतो. परत बोला, नाही ऐकले. स्वभावात राहिला नाही तर नियमाने तो परत इन्व्हॉल्व होतो, तर रागद्वेष होणारच. बरोबर, करतेत का योगिता ताई? म्हणजे परामध्ये इन्व्हॉल्व व्हायला जातो म्हणून क्रोध होतो. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. फक्त मला म्हणायचं, आपण सगळीकडे पराशीच अटॅच व्हायला जातोय क्रोध बघायसाठी. स्वतःमध्ये आतमध्ये कारण शोधा ना, मला का झाला क्रोध, मी काय केलं म्हणून मला क्रोध झाला. तुमची दृष्टी परावर गेली, हे सगळ्यात मोठं तुमचा दोष. तुम्ही दृष्टी आत ठेवली असती तर परद्रव्य शिव्या देऊ दे, तुम्हाला वाकडं दाखवू दे, तरी तुम्हाला क्रोध नाही व्हायचा आहे. मी परावर दृष्टी टाकली म्हणून क्रोध झाला. पुढं भेद विज्ञानच करत नाही, त्यामुळं क्रोधातच जास्त लक्ष जातं. बरोबर, ठीक आहे. भेद विज्ञान करत नाही, स्वभावाला जाणत नाही. हां, क्षमा स्वभाव विसरला. अजून मी उत्तर सांगते. पर्यायाकडे बुद्धी असते, पर्यायाकडे बुद्धी बरोबर, असते. पर्याय दृष्टी असते. म्हणून सांगितलं की असतंय. हो, घेऊन यायचं खाली. नाही तर कोण आहेत ते माझ्या क्रोधाला कारण? येते. सुनीता, घेतली सायकल. सुनीता काकी. कोण सुनीता काकी येथे? असं क्रोधाचे कारण भेटते. परळी करतात. नाही, ते आम्हाच्या जवळ आहे.
बरं चला, निष्क्रोध स्वभावी आहे. तर पहिलं कारण सांगितलं, वस्तुव्यवस्थेविषयी अज्ञान आहे. जसं त्यांनी सांगितलं की अयथार्थ ग्रहण, अठ्ठे अजधा गहणम म्हणलं ना, म्हणजे पदार्थाविषयी अयथार्थ ग्रहण म्हणजेच वस्तुव्यवस्थेविषयी अज्ञान हे सगळ्यात मोठं क्रोधाचं कारण. का क्रोध आला हो? वस्तुव्यवस्था नाही समजली म्हणून. इंद्रियापासून मिळत नाही सुख. उलटं मानते, इंद्रियापासून मिळतं सुख म्हणून. बरोबर. जे इंद्रियांनी दिसतंय तेच खरं स्वरूप मानतो, हेच वस्तुव्यवस्थेचं अज्ञान आहे. जसं आहे तसं स्वरूप जाणत नाही द्रव्याचं, हेच अज्ञान आहे. मानत नाही. हं? स्वतः स्व आणि पराला स्वला स्व आणि पराला पर मानत नाही म्हणून क्रोध होतो. मनीषाताई माझ्यासमोर बसलाय का तुम्ही? मला उत्तर पाहिजे. दुसरं उत्तर त्यांनी दिलं, प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहतं हे आपण जाणत नाही. काय? त्या द्रव्याची मर्यादा आहे, ते त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काय करू शकणार नाही. प्रत्येक द्रव्य आपल्या स्वचतुष्टयामध्ये राहतं हे जाणत नाही म्हणून क्रोध होतोय. म्हणून सांगतायत काय करावं, तेवढी त्या द्रव्याचं स्वरूप जाणून घ्या, त्याचे चतुष्टय जाणून घ्या, तर कुठं मी माझ्यातनं बाहेर जाणार नाही आणि ते त्याच्यातनं माझ्यामध्ये येणार नाही आहे. त्यामुळं क्रोध होणार नाही. फॉर एक्झाम्पल द्रव्यदृष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे काय हो, समजा मुलांनी काहीतरी फोडलं आणि तुम्हाला क्रोध झाला, काय चुकलं हो तिथं? ह्या पॉईंट अपेक्षेने प्रत्येक द्रव्याची मर्यादा जाणत नाही या अपेक्षेने काय उत्तर द्या मला, का क्रोध झाला? हां, पण ती वस्तू फुटली, ती त्याच्या योग्यतेने फुटली हे नाही जाणलं, त्याचं काळ तेवढाच होता हे नाही जाणलं, आणि ती अजून राहायला पाहिजे होती हे भाव केले, किंवा यांनी चुकीचं कार्य केलं हे मानलं म्हणून क्रोध झाला मुलाच्यावर. म्हणून त्या त्या द्रव्याची मर्यादा जाणली नाही म्हणून क्रोध होतो. पुढं निमित्ताधीन दृष्टी असते म्हणून क्रोध होतो. कसं हो? त्याच्यामुळं मला असं झालं, असं भोगावं लागलं म्हणून क्रोध होतो. म्हणजे त्या मुलांनी मला त्रास दिलाय किंवा मला इतकं काम लावलं, मी केलेलं चांगलं सगळं नष्ट करून टाकलं, म्हणून त्या निमित्ताकडे बघून सगळे कशाय करतो म्हणून क्रोधी होतो. पुढं क्रमनियतेला स्वीकारत नाही म्हणून क्रोधी होतो. कसं? क्रमनियमितता जाणत नाही, त्याला स्वीकारत नाही म्हणून क्रोध येतो. कसं सांगा? हां, म्हणजे नाही नाही, पण क्रोध करताना हेच तर असते भाव, हे आता असं का झालं, असं व्हायला नको होतं, म्हणजेच क्रमनियत आहे हे स्वीकारलं नाही. जे ज्यावेळी घडायचं त्यावेळी घडलं नाही, ते त्याच्या त्याच्या द्रव्यामध्ये असणारी पर्याय तशी होणार होती आत्ता, ते पण नाही स्वीकारलं. द्रव्यदृष्टी तर नाहीच आहे, पण पर्यायाला सुद्धा त्याच्या त्याच्या स्वभाव रूपाने उत्पन्न नष्ट व्हायला हे नाही पाहिलं म्हणून क्रोध होतोय. आणि मग ते बदलण्याचे भाव, ते थांबवण्याचे भाव म्हणून क्रोध होतोय. बरोबर, म्हणजे पर्याय क्षणिक आहे आणि द्रव्य शाश्वत आहे. जर पर्यायाकडेच लक्ष ठेवलं तर क्रोध होतो. म्हणून सांगतायत त्या शाश्वत द्रव्याकडे दृष्टी जावी तर क्रोध होणार नाही. पुढे सांगितलं क्रोधामध्ये सुख मानतो. म्हणजे मी क्रोध केला तर स्वतःला आनंदी मानतोय, सुखी मानतोय, त्या क्रोधातूनच समाधान मानतोय, शांती मानतोय, मग ही चूक झाली. पुढं म्हटलं की ज्ञान स्वभावानेच अनाकूल आहे, हे न ज्ञान स्वभावानेच अनाकूल आहे हे न जाणता आकुलित होतो. म्हणजे माझ्या स्वभावामध्ये आकुलता नाही आहे, वास्तविक क्रोध नाही आहे, पण
स्वतःला आकुलित करतो आणि क्रोधी करतो, मानतो. स्वभाव जाणले जाणत नाही स्वभावाला. अनाकुल स्वभाव आहे हे जाणत नाही, म्हणून क्रोध होतो, आकुलता होते. पुढे सांगितलं ज्ञानाची असीम धीरता आहे, स्थिरता आहे. हां, तेवढी शक्ती आहे त्या ज्ञानामध्ये, ती जाणत नाही, म्हणून क्षणिक गोष्टीमध्ये क्रोधी होतो. डोक्यावर शेगडी ठेवली तर क्रोध नाही आला त्यांना. गळ्यात साप टाकला, 3 दिवस उपसर्ग झाला तरी त्यांना क्रोध नाही आला. आणि आपल्याला काय होतं हो, असं तर कोण पळवलं नाही आहे आणून आणि गरम पाणी दिलं प्यायला, तर सकाळी सकाळी काल उपास होता आणि आज सकाळी सकाळी कडक कडक पाणी दिलं प्यायला, काय झालं? कालचं सगळं पित्त आजच बाहेर पडलं. त्या उपासाचं फळ काय? क्रोध. क्रोध करायसाठी उपवास करत असणार तर ते करू नका. त्यापेक्षा 4 टाइम खावा पण शांत राहावा म्हणून सांगतील घरातले. पुढं सांगितलं क्रोध हे कर्माचे कार्य आहे असं न जाणता माझं कार्य आहे हे मानतो. कर्म त्याचं कार्य करत आहे. क्रोध कषायांचा उदय आला तर ते त्याचं कार्य करून निघून जाणार आहे, पण ते माझं कार्य आहे मानतोय. म्हणून काय करतो, पराच्या कार्याला आपलं मानतो म्हणून क्रोधी होतो. जाणणे योग्य आहे, क्रोध, मान, माया, लोभ सगळे कसे आहे ते जाणणे योग्य पदार्थ आहेत. ने आहेत ते फक्त, पण त्याला आपण काय करतोय, स्वभाव मानतोय किंवा आपलं कार्य मानतोय, म्हणून तिथं क्रोध होतो. पुढं सांगितलं स्वभावाची सहनशक्ती म्हणा किंवा काय म्हणायचं, एक सामर्थ्य असं आहे ना स्वभावामध्ये की असे क्रोधाचे अनेक उदय येतील, अनंत काळपर्यंत येतील, तरी सुद्धा ते सहजतेने नष्ट करण्याचं, सहज त्याला फेस करण्याची शक्ती जीवामध्ये आहे, पण ते जाणत नाही म्हणून क्रोधी होतो. पुढं सांगितलं पराचे दोष पाहतो आणि पराला दोष देतो म्हणून क्रोधी होतो. हे तुम्ही सांगितलं सगळ्यांनी. काय मा, पराचे दोष पाहतो म्हणून क्रोध होतो. म्हणजे काय संबंध नाही आहे मला तिथं काय सांगायची बोलायची, पण तिथं जाऊन त्यांनी असं का केलं आणि हिने असं का केलं, मी जाऊन तिथं असं का केलं, कारण मला पराचे दोष दिसले म्हणून. आणि तिथं माझं प्रयोजन नव्हतं काय बोलण्याचं, पण विनाकारण त्यांनी असं करायला पाहिजे होतं. काल काय झाली हो, नाही आज मॅच चालू आहे बहुतेक, मला नाही माहिती स्कोअर काय झाला आहे, पण यांनी असं का मारलं आणि त्यांनी असं का विकेट घेतली, असं का त्यांनी आऊट झाला, काय केलं, काय संबंध नसताना इथं बसून मी क्रोध करतोय. कशाला, त्या विराट कोहलीनी म्हणे कुठल्या तरी मॅचमध्ये 5 सिक्सर मारले माहीत आहे, आणि शेवटच्या बॉलला कोणाला माहिती आहे सांगा, मला नाही माहिती लय. एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात ना मा, माहिती आहे ना तुम्हाला? नाही माहिती? मा बिचारायला अस्पर्शी आहेत. आम्ही इथं बसून सगळे क्रिकेट खेळून येतो. काय झालं, एका ओव्हरमध्ये 6 बॉल असते तर त्यातल्या 5 बॉलला सिक्सर मारला होता नी, आणि सगळे पब्लिक म्हणले बघत बसलेत की 6व्या बॉलला 1 राहिला होता शेवटचा. हावरटपणा करतात म्हणतात, नाही असं असतंय लोकांचं, 6व्या बॉलला पण त्यांनी सिक्सरच मारावा असं करून बसले होते सगळे. आणि काय झालं, त्यांनी मारलं नाही बरं का, त्याचा लागला नाही शॉट आणि ते सिक्सर गेला नाही. तर लोकांनी इतक्या शिव्या घातल्या, हे कशाला इथं खेळत आहेत, जाऊ दे, इस्तिफा देत, काय म्हणायचं, रिझाईन करू देत, त्याला इथं काय टीममध्ये राहायला नको. काय केलं लगेच, फुकट क्रोध केला बसून. म्हणजे जे केलं ते बघणार नाही केलं त्याच्याकडे दृष्टी लोकांची. म्हणजे काय कारण नसताना पराचे दोष पाहतो आणि पराला दोष देतो म्हणून क्रोध होतो. असे अनेक कारण आहेत. तर त्याच्यावर एक उदाहरण सांगितलं होतं छान, की 2 भाऊ होते आणि त्या लहान भावाची पत्नी खूप सुंदर होती दिसायला, आणि मोठ्या भावाची नजर गेली तिच्यावर. पहिलं सांगली काय वस्तुव्यवस्थेविषयी अज्ञान म्हणलं होतं ना, वस्तुव्यवस्थेविषयी अज्ञान किंवा अर्थाचं अयथार्थ ग्रहण असं घेतलं होतं ना.
त्या 85 गाथेमध्ये 3 कारणं सांगितली आहेत मोहाची, प्रवचनसारच्या, त्यातली 3 कारणं घेतली पहिल्यांदा. बरं ठीक आहे. तर काय तशीच सांगितलं? 271 ती म्हणत. हां ठीक आहे. मी बघते 271 काय आहे. 271 ती बघायला जे पाहिजे. काही म्हणत होत्या ना हां ते जे अजनागही तथा एदे तच्चत्ती निश्चिता समय अत्यंत फलसमिद्धम भ्रमंती ते तो परम कालम. नाही, मी माझ्या ज्ञानात नाही आहे आत्ता, मी नाही काय त्याच्याबद्दल सांगू शकणार. बघून सांगते मी. काय 271 गाथा ना? ठीक आहे. तर क्रोधाचं फळ नियमाने दुर्गती असतं आणि क्षमेची शक्ती काय असते याच्यासाठी उदाहरण सांगितलं की ते 2 भाऊ होते आणि त्या छोट्या भावाच्या पत्नीवर मोठ्या भावाची नजर गेली, तिला मिळवण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी त्यांनी छोट्या भावाच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि त्या छोट्या भावाचे परिणाम खूप निर्मळ होते आणि ते तरी पण ते डोक्यात दगड घातल्यावर डोकं फुटलं, रक्त यायला लागलं आणि तो मरणासन्न झाला. तर ती पत्नी त्याची ज्ञानी असते, ती त्याला बघितल्या तिला फार वाईट वाटलं, पण समजलं की त्याची अंतिम घटिका आहे आणि त्यावेळेस जर मी त्यासमोर रडले तर त्याची तर दुर्गती होणारच, पण मला सुद्धा आयुष्यभर रडत बसावं लागेल. तिने प्रसंगावधान सांभाळलं आणि काय केलं की त्याच्याजवळ जाऊन बसली आणि त्याला खूप चांगल्या रीतीने संबोधन केलं. कोणाला हो? पतीला. नवऱ्याला. हां म्हणजे विचार करा, मी पत्नी आहे आणि माझ्यासमोर पतीचा जीव चाललाय, माझे परिणाम कसे स्थिर राहू शकतील? कोणाचे स्थिर राहू शकतील? ज्याला तत्वज्ञानाची शक्ती आहे ना त्याचेच राहू शकणार आहेत, नाहीतर अशी अस्थिरता होते. आणि ती जाऊन समोर त्यांच्याजवळ बसली आणि काही झालं नाही आहे असं फक्त त्यांना त्यांच्याविषयी सावधानता देत राहिली. ती सांगितली त्यांना की तुम्ही बस आता स्वतःचा विचार करा, या जगात आपलं कोणी नाही आहे, कोणी शत्रू नाही आहे, कोणी मित्र नाही आहे. तुम्ही माझ्याविषयी राग करू नका आणि भावाविषयी द्वेष करू नका. तुम्ही तुमचं समाधी मरण साधा, कोणाची चिंता मागची पुढची नको, कारण जीव आहे आपण, जीवाचं सगळं भवितव्य त्याच्याबरोबर जोडलेलं आहे. त्यामुळं तुम्ही त्या भावाविषयी वैर न करता त्याला क्षमा करा, परिणामातून क्षमा करा, परिणामपूर्वक, नुसतं वरवर नव्हे. आणि बस तुमच्या समतेच्या साधनेमध्ये तुम्ही लीन राहावा, हेच आपल्यासाठी आता करणीय आहे, कर्तव्य आहे. त्यामुळं कोणाविषयी राग नको आणि द्वेष नको, कोणाविषयी वैरभाव किंवा गैरभाव नको. असं तुम्ही जर स्वतःची साधना केली, स्वतःला जाणलं, तर तुम्हाला अनंत काळासाठी या वैरापासून मुक्ती मिळाली, या क्रोधापासून मुक्ती मिळेल असं सांगितली. आणि तिने त्याचं अंतिम समाधी मरण अंतिम समय खूप चांगल्या रीतीने साधले आणि त्याचं समाधी मरण झालं त्याच्यामध्ये. याच्या निमित्तात तो तर देवगतीला गेलाच, पण हिनी सुद्धा आपलं भाव सुधारला. कारण जर आकुलता करत बसली असती, आक्रोश करत बसली, रडत बसली असती, तर त्याचं फळ नियमाने ही दुर्गतीला गेली असती नरकादी. आणि तिच्या क्रुदनवरला पाहून त्या पतीचं सुद्धा असमाधी झाली असती, म्हणजे तो सुद्धा दुर्गतीला गेला असता. म्हणून सांगताय क्षमेमध्ये इतकी शक्ती आहे, त्या सगळ्या दुःखाचा नाश करणार. म्हणून सांगताय थोडंसं सावधानता ठेवायला पाहिजे. आता तत्वज्ञान झालंय तर जागरूकता यायला पाहिजे, त्या प्रसंगामध्ये आठवायला पाहिजे. इतर वेळी आठवून काय फायदा आहे? म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. जेवढं ध्यान करणार तेवढं आपल्याला वर्तमानात जगण्याचं कारण मिळालं किंवा तिथं त्या वर्तमानामध्ये आनंद भोगण्याची कला मिळाली. म्हणून भूत आणि भविष्याचा विचार सुटला. जो भूत भविष्याचा विचार करतो त्याला क्रोध होतो. काय मा? का? बरोबर, म्हणजे भूतकाळातलं काहीतरी घडलेलं काढणार, आठवणार तर क्रोध होणार, आणि भविष्यामध्ये माझं कसं होणार असं विचार करून क्रोध होणार. म्हणून भूत भविष्यामध्ये जगणाऱ्याला सुखी राहता येत नाही. म्हणून वर्तमानात जगा तर निष्क्रोध स्वभावाला जाणू शकतो. बरोबर, वर्तमानात मी कोण आहे आणि मी काय करतोय हे जो पाहणार त्यालाच क्रोध होणार नाही.
वर्तमानाचाच विचार करा. वर्तमानाचं म्हणजे व्यापार धंदा घर गृहस्थी हा, हा, हा. हेच करा. हे सांगितलं नाही आहे आचार्यांनी. वर्तमानात जगा म्हणजे मी जीव आहे आणि माझं काय कार्य आहे, मी काय करतोय हे बघा. ह्याच्याकडे लक्ष ठेवलं तर समजेल. हो ना. म्हणून महाराजांनी सांगितलं जो वर्तमानात जगतो ना त्यालाच अतिंद्रिय आनंद मिळतो हो ना. आणि ती कला ज्याला समजली त्यालाच धर्म म्हणतात. म्हणून आपण आपलं जीवन धर्ममय करायला पाहिजे. वर्तमानामध्ये स्वतःचा अनुभव घ्यायला पाहिजे. आता असं म्हणल्यावर तरी चालते की ज्यावेळेस आपण जाणतो आपण स्वतःला तोच वर्तमान आहे. बरोबर आहे. असं लावलं तर ज्या समयामध्ये एक तर वर्तमान समयामध्ये स्वतःला जाणा, नाही तर ज्या समयात जाणताय तुम्ही मी आहे जीव अनुभव करताय तोच वर्तमान समय आहे. काही समय आपला येत नाही ना आपल्या. पण ते वाट बघत बसतोय कधी येणार तो समय, कधी सम्यक दर्शन होणार. समय तर निघून गेलेला असतो. म्हणून सांगायचं की आत्ता या समयात पुरुषार्थ करा, याच समयात आपल्याला अनुभव होऊ शकतो. हो ना. त्या आत्म्याचा परिचय होऊ शकतो, तो आनंद आपण भोगू शकतो. हा विश्वास आणा आणि पुरुषार्थ करा. हो जाणा हा मी स्वभावानेच निष्क्रोध स्वरूप आहे. पहा जीवाचा आणि क्रोधाचा काहीही संबंध नाहीच. या क्रोधाने जीवाला काहीही फायदा नाहीच. क्रोध हे जीवाचे कार्य नाहीच. जीव क्रोधाचा करता नाही, करविता नाहीच. स्वतःला जीव जाणा, क्रोधापासून सर्वथा भिन्न जाणा. अनादि अनंत हा मी निष्क्रोध स्वरूप आहे, क्षमा स्वरूप आहे. अनंत आनंद स्वभावामध्ये आहे, त्याचा स्वाद घ्या. मी जाणतोच आहे. ओम विसर्ज. नमो हरिहंताणं.